मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारनंतर मुंबईमध्ये परत येतील। मुंबईमध्ये परतल्यावर आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी बैठक होईल अशी माहिती महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली आहे। दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्यावर आता राज्यामध्ये यावर आज महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। खातेवाटप आणि जिल्हा पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल। निलेश, काल दिल्ली दरबारी चर्चा झाल्या, आज राज्यामध्ये महायुतीची बैठक होईल अशी माहिती मिळतेय। कोणकोणते महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत? प्रज्ञा, मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चा केल्याचं पाहायला मिळालं। या बैठकीमध्ये BL संतोष असतील किंवा भाजपचे प्रमुख JP नड्डा असतील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे आता जी केंद्रीय नेतृत्वात चर्चा झालेली आहे ती नक्कीच जे आपले घटक पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करणं अपेक्षित आहे आणि त्यामुळेच आज संध्याकाळी या तिन्ही महत्त्वाच्या म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल। मंत्रिमंडळाचा जो काही फॉर्म्युला निश्चित झालेला आहे त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कोणकोणती खाती कोणाला जातील याची देखील माहिती या तिघांची या संदर्भात चर्चा होईल आणि 14 तारखेला सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार भाजप 20 जागा, एकनाथ शिंदेंची शिवसेना 12 तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही 10 जागांवर कुठेतरी त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्याच्यामध्ये देखील आता राज्यमंत्र्यांची किती संख्या असेल हे अद्याप समोर आलेलं नाही आहे। मात्र राष्ट्रवादीच्या बाबतीत विचार करायला गेलं तर 7 जागा, कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री अशा पद्धतीचं सूत्र ठरलंय अशी देखील माहिती समोर आली आहे। प्रज्ञा, निश्चित निलेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।